योजना राबवल्या आहेत, काय सांगा? बोर्डाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या तंतोतंत पाळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बोर्डाची सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे की येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे. एका बेंचवर एक विद्यार्थी बसला पाहिजे. तसेच 25 पोरामागे एक इन्व्हिजिलेटर असला पाहिजे. CCTV सर्वच्या सर्व चालू असले पाहिजे. तंतोतंत पालन केलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय तथा गैरप्रकार सेंटरवर होणार नाही याची पूर्णतः काळजी घेण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी काय ठेवलेले आहेत? पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची व्यवस्था पूर्ण आहे. प्रकाश व्यवस्था रूममध्ये भरपूर दिसत आहे तुम्हाला. जसे तुम्ही पाहत आहे डेस्क बेंच असे व्यवस्थित ठेवण्यात आले आहे जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा पेपर लिहिताना गैरसोय होणार नाही. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरेज लावलेले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. यासोबतच GPS सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटू नये किंवा त्याच्यात काही घोळ होऊ नये यासाठीही लक्ष केलं जाणार आहे. याबरोबरच व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा केली जाणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने कॉपीमुक्त सेंटर राहावे व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी अनेक भरारी पथकंही नेमलेली आहेत. आणि यासोबत आज 12वीचा पहिला पेपर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढलेली आहे आणि परीक्षा सेंटरवर विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहे. ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.